आज मी नाश्त्याला परत एकदा सँडविच बनवलं होतं, कारण सगळ्यांचं फेवरेट आहे हे सँडविच. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आज आम्ही लवकर उठून नाश्ता वगैरे केला, कारण आम्हाला श्रीयूच्या स्कूलमध्ये जायचं होतं. आज श्रीयूचा होता ओपन डे, तर पटापट आम्ही आवरत होतो आणि त्यातच आम्ही जाता जाताच शिवार्थ आला होता आमच्या घरी. मग त्याला थोडंसं खेळवलं आणि मग आम्ही निघालो स्कूलमध्ये जायला. तर ही आहे माझ्या भावाची बाईक आणि ही बाईक आम्ही गावी एवढी चालवली होती ना, जेव्हा फक्त शरण होता. आता चौघं असतो तर आम्हाला ती बाईक घेता येत नाही. आजकाल एवढं ऊन आहे ना, खूप म्हणजे खूप ऊन लागतं. तर ह्या लोकांनी कॅप घातली होती आणि मी असं पूर्ण पॅक करून घेतलं होतं स्वतःला. नंतर आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो. तर ही रोजरी स्कूल आहे बदलापूरमधली. तर छान आहे स्कूल. आम्ही आधी शरणवला इथे घातलं होतं, तर ठीक आहे म्हणून मग श्रीयूला पण घातलं. आणि आता फर्स्टला जाणार आहे श्रीयू. तर तो एवढा एक्सायटेड होता. आणि ह्यांचा प्लस पॉईंट म्हणजे मला या शाळेचा वाटतो की मोठंच्या मोठं ग्राउंड आहे मुलांना खेळायला वगैरे. त्यांचं PT वगैरे घेतात. अजून भरपूर काही काही कार्यक्रम होतात ते त्यांना ग्राउंडमध्येच केले जातात. कोणत्याही हॉलला वगैरे एक्स्ट्राचं पैसे पे करायला लागत नाही. तर आमच्या श्रीयूचं नाव बोर्डवरती आलं आणि मी एवढी खुश झाली. तर ह्याच्यासाठी एवढी मेहनत घेतो आम्ही, पण ठीक आहे. दिसतात काही काही रिझल्ट. तर इथे आम्हाला हे दिलं, बुक्स वगैरे दिले आणि युनिफॉर्मसाठी आम्ही लाईनमध्ये उभे होतो इथे, जसं शरणवचं घेतलं होतं तसंच. नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर जेवणाचं थोडं काही शिल्लक होतं करायचं, ते केलं. आणि ह्या लोकांनी बघा, मी नाही सांगितलेलं किंडर जॉय घ्यायचं, तरी पण मामाच्या पाठी लागून ह्या लोकांनी घेतलंच किंडर जॉय. आणि श्रीयू त्याच्यामध्ये खूप माहीर आहे खरं तर. ब्लॅकमेल करून, तोंड वाकडं करून तो करूनच घेतो गोष्टी आमच्याकडून. आणि इथे मी ऑमलेट वगैरे बनवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही दुपारी आराम केला आणि संध्याकाळी मला रद्दी सगळी द्यायची होती, कारण आता दोघांचे नवीन बुक्स आलेत. तर मला बुक्सचं कपाट खाली करायचं होतं. तर मग हे सगळी रद्दी वगैरे आम्ही खाली देऊन आलो. आणि मग त्याच्यानंतर खाली येऊन जरा बसलो होतो. तर ही मुलं खेळत होती सगळी सोसायटीमधली. आणि एवढी खेळतात ना, बाप रे, मस्त वाटतं यांना खेळताना बघून. आणि त्याच्यानंतर आम्ही आवरलं वगैरे आणि हॉटेलला जेवायला चाललो होतो, बाहेर जेवायला. तर गेलो आम्ही सगळं आवरून वगैरे, पण तिथे गेल्यानंतर कळलं की त्यांच्याकडे सर्व्हिसच अवेलेबल नाही आहे. तर आम्हाला पार्सल घेऊन यायला लागलं. आणि मज्जा अशी झाली की आम्ही गेलो होतो खायला, पण पार्सल घ्यायला 2-2 गाड्या आणि 4-4, 5-5 माणसं असं झालं आमचं सगळं. मग नंतर घरी आलो. घरी पार्सल घेऊन आल्यानंतर मग मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आणि जेवण करताना आम्ही मर्दानी 3 लावला होता. ठीक आहे, एवढी काही स्टोरी स्ट्रॉंग नाही आहे, पण ठीक आहे पिक्चर. तर असा होता माझा आजचा दिवस.